नमस्कार. आता या व्हिडिओमध्ये आपण डायपोल मोमेंट द्विध्रुव आघूर्ण नावाचा टॉपिक समजून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की अशा पण टॉपिकवरती प्रश्न विचारतात का? तर दुर्दैवाने हो, भरपूर प्रश्न आलेली आहे. मी तुम्हाला प्रश्न पण दाखवतो. बघा, तुम्हाला प्रश्न मी दाखवतो की किती प्रश्न आलेले आहेत. ग्रुप बी 2017 मध्ये आलेला प्रश्न, ग्रुप सी 2019 मध्ये आलेला प्रश्न हा डायपोल मोमेंट संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लर्क मेन्स 2019, राज्यसेवा 2019, त्यानंतर टेक्निकल एमपीएससी 2021, ग्रुप सी 2024, एवढे सारे प्रश्न आहेत. हे सगळेच्या सगळे प्रश्न या डायपोल मुवमेंट संबंधी, या टॉपिक संबंधी आहे. हा टॉपिक केमिकल बॉन्डिंग नावाच्या टॉपिकच्या आतमध्ये येतो. तर दुर्दैवाने भरपूर प्रश्न आलेले आहेत. आणि हा टॉपिक कसा आहे, तर असं समजा तुम्ही याला जर का कॅटेगरीमध्ये सोपी, माध्यम आणि एकदम कठीण लेवलची, तर हा एकदम कठीण लेवलच्या कॅटेगरीमध्ये आपण सहजासहजी ठेवतो. परंतु काळजी करू नका, हा टॉपिक खूप सोपी आहे. हा टॉपिक एकदम साधा आहे. तुम्ही फक्त हा व्हिडिओ पुढचे 20, 25, 30 मिनिटं पहा. तुम्हाला हा टॉपिक आधी वाटत असणार की खूप मोठा पहाड आहे, पण काही पहाड काही नाहीये. साधा सिंपल बाकीच्या टॉपिक सारखाच हा टॉपिक आहे. फक्त एवढा आहे की कधी आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्याच्यामुळे भीती वाटते. ठीक आहे. प्रश्न भरपूर आलेली आहे आणि पुढे सुद्धा याच्यावरती प्रश्न येणार, त्याच्यामुळे हा टॉपिक एकदाचा समजून घ्या, मोकळं करा. ठीक आहे. बघा, सुरुवात करूया. जास्त टाइमपास नाही करायचं, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो मी. जसं हा आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये 118 ऍटम आहेत, अणु आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. जसं सोडियम. आता हा जो सोडियम असतो त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? पहिल्या कक्षेमध्ये 2 असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1. एकूण 11 इलेक्ट्रॉन आहे ना त्याच्याकडे. त्याचा ऑटोमिक नंबर 11 आहे. ठीक आहे. शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, तर तो काय करतो, हा 1 इलेक्ट्रॉन देऊन देतो. त्याच्यामुळे तो कोणाचा तरी शोधामध्ये असतो की कोणीतरी माझा 1 इलेक्ट्रॉन घेतला पाहिजे. त्याच प्रकारे दुसरीकडे क्लोरीन नावाचा एक ॲटम आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे राहतात, तर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7. त्याला 1 ची गरज असते. कारण काय आहे ना, शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाली पाहिजे. हा नियमच आहे ऑक्टेटचा, म्हणजे अष्टकाचा नियम म्हणतो आपण त्याला. कसं काही करा, मग तुम्ही द्या की घ्या की एकमेकांशी शेअरिंग करा, परंतु शेवटच्या ऑर्बिटमध्ये, शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाली पाहिजे. अशाच प्रकारे ह्या क्लोरीनमध्ये 7 ची 8 करायची असेल तर तो काय करतो, हा सोडियमने दिलेला इलेक्ट्रॉन आपल्यामध्ये घेऊन घेतो. म्हणजे आता याच्याकडे काय झालं, 2, 8, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, म्हणजे आता शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे त्याचे. हा झाला स्टेबल एकदम. त्याच प्रकारे क्लोरीन सुद्धा 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर 2, 8, 8 अशा प्रकारे त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा सुद्धा स्टेबल होऊन जातो, नाही का. आता याने 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून याच्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज येतो, याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्याकडे निगेटिव्ह चार्ज येतो. केमिस्ट्रीमध्ये हा नियमच आहे. जो इलेक्ट्रॉन घेत असतो त्याच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज, आणि जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. हा केमिस्ट्रीचा नियम आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय, तर हे. ठीक आहे. आता बघा, ज्या प्रकारे आपलं जे मॅग्नेट, चुंबक असते, नॉर्थ पोल साऊथ पोल एकमेकांना चिकटतात, त्याच प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना चिकटतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. आणि ह्या अट्रॅक्शनलाच आयोनिक बॉन्ड म्हणत असतो आपण. आयन बनलेले आहे ना. आयन म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आयन आहेत, तर आयोनिक बंध याला आपण म्हणत असतो. अशा प्रकारे अशा प्रकारे रसायनशास्त्रामध्ये 2 वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन बॉन्ड बनत असतात. आलं लक्षात. आता याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा होता म्हणून त्याने देऊन दिला. याला 1 गरज होती म्हणून याने पूर्णपणे घेऊन घेतला. परंतु प्रत्येकच ॲटम मध्ये असं होईल असं गॅरंटी नाही. जसं आता हा आपला ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनकडे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 अशी 8 इलेक्ट्रॉन असतात टोटल. याला किती पाहिजे, शेवटच्या याच्यामध्ये 8 पाहिजे असतात. कितीची गरज आहे, 2 ची गरज आहे. मग तो कोणीतरी 2 देतो का इलेक्ट्रॉन, ते शोधत असतो. दुसरीकडे हायड्रोजन आहे. याच्याकडे फक्त 1च इलेक्ट्रॉन आहे पहिल्याच कक्षेमध्ये, परंतु त्याला स्टेबल होण्यासाठी पहिल्या कक्षेमध्ये कमीत कमी 2 पाहिजे की नाही, त्याला आणखी 1 ची गरज असते. हा पण शोधत असतो कोणीतरी मिळते का इलेक्ट्रॉन देणार. आता याला पण 2 ची गरज आहे, याला 1 ची गरज आहे. मग हे एकमेकांच्या जवळ आले की काय म्हणतात, ऑक्सिजन काय म्हणतो की मला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, देतो का तू इलेक्ट्रॉन. हायड्रोजन म्हणतो की मलाच कमतरता आहे, तूच मला 1 इलेक्ट्रॉन दे. मग हे काय करतात एकमेकांमध्ये, की हा हायड्रोजन काय म्हणतो की माझा 1 इलेक्ट्रॉन मी तुला वापरायला देतो, मी पण वापरतो, तू पण वापर, आणि तशाच प्रकारे तू पण तुझा 1 इलेक्ट्रॉन तू पण वापर आणि मला पण वापरायला दे. याला आपण काय म्हणतो, तो शेअरिंग म्हणतो असतो. आणि या शेअरिंग करून जे बॉन्ड बनतात त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड, सहसंयुज बंध असं म्हणत असतात. अशा प्रकारे 1 ऑक्सिजन 2 हायड्रोजन सोबत सहसंयुज बंध बनवतो, म्हणून 1 ऑक्सिजन आणि इथे हायड्रोजन. अशा प्रकारे हा रेणू बनत असतो. याला पाण्याचा रेणू म्हणत असतो. पाणी म्हणजे काय, तर हे H2O. अशा प्रकारे हे बॉन्ड बनत असतात. हे तुम्हाला पहिलीपासूनच माहित असेल, परंतु मी थोडं आणखी तुम्हाला सांगितलं कारण हे करेक्शन लागलं पाहिजे आपलं त्यासाठी. ठीक आहे. आता बघा, आता आपण पुढे जाऊ. आता
ज्या प्रकारे ही रस्सी खेच गेम असतो, आता याच्यामध्ये काय होते, जो जास्त बलशाली असतो तो आपल्याकडे रस्सी पूर्ण खेचून घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, जास्त पॉवर आहे, त्याच्यामध्ये काय आहे, जास्त पॉवर आहे. त्याच प्रकारे हे जे ऍटम असतात याच्यामध्ये जास्त पॉवर, आता जसा क्लोरीन हा मोठा आहे आकाराने, साहजिक आहे त्याच्यामध्ये जास्त पॉवर आहे, म्हणून हे जे इलेक्ट्रॉन असतात ते पूर्णच्या पूर्ण याच्या क्लोरीनकडे जातात. हे जे बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन आहे, सोडियमचा इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा इलेक्ट्रॉन हा पूर्णपणे क्लोरीनकडे गेलेला आहे, कारण तसे पण सोडियमने देऊनच दिलेला आहे, घेऊन घ्यावा म्हणून, मला गरज नाही. आता जसं ऑक्सिजन मध्ये पण तसंच, हा जो ऑक्सिजन आहे हा आणि हा हायड्रोजन आहे. आता हायड्रोजन जास्त बलशाली आहे की ऑक्सिजन? ऑक्सिजन बघा आकाराने पण मोठा आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते, आलं लक्षात. तर मग हा काय करतो, हे दोघांनी पण एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला ना, ते दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन आपल्याकडे जास्त ओढतो, पूर्ण नाही घेत, थोडासा ओढतो. का बरं? कारण तो जास्त शक्तिशाली आहे. आणि केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये या शक्तिशालीला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणत असतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मराठीमध्ये त्याला विद्युत ऋणता. विद्युत म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन, आणि ऋणता म्हणजे काय तर निगेटिव्हिटी. ऋण म्हणजे काय? निगेटिव्हिटी. आलं लक्षात. जो इलेक्ट्रॉनला खेचून घेण्याचं काम करत असतो, घेऊन घेणे, इलेक्ट्रॉनला घेणे म्हणजे काय तर निगेटिव्ह, नाही का, म्हणून इथे काय लिहिलं, निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनला घेणे म्हणजे काय? निगेटिव्ह, म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जो इलेक्ट्रॉनला जास्त आपल्याकडे ओढू शकतो त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते, विद्युत ऋणता असते. आता समजलं असणार तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, आता हा टेबल आहे. ह्या टेबलमध्ये याच्या आधी आपण ज्यावेळेस ऍटम हा टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की डावीकडून उजवीकडे जाताना आकार हा कमी कमी होतो आणि वरून खाली जाताना आकार हा वाढत असतो. हे तुम्हाला दोन जी वाक्य आहे ती पाठ करायला तुम्हाला सांगितली होती. आता याच्यामध्ये आणखी दोन वाक्य पाठ करायचे. कोणती? तर ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना ही जी ऋणता आहे, विद्युत ऋणता, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ही वाढत असते. ठीक आहे. सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या फ्लोरीनची आहे. किती आहे? 4. सर्वात जास्त पॉवरफुल कोण आहे आपल्या पूर्ण टेबलमध्ये? तर फ्लोरीन एकटा. त्याचा ऑटोमिक नंबर किती असतो? त्याचा ऑटोमिक नंबर 9 आहे. खूपच जास्त पॉवरफुल आहे. इलेक्ट्रॉन दिसला तो घेऊनच घेतो, एवढी जास्त पॉवर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर काय, डावीकडून उजवीकडे जात असताना जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते ती वाढत असते, लक्षात असू द्या. आणि वरून खाली जात असताना ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होते. लक्षात. अगदी उलट, त्या ऑटोमिक नंबरच्या अगदी एकदम उलट झालं, ऑटोमिक मासच्या अगदी उलट. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं की त्याचा आकार कसा होतो, ठीक आहे ना, की त्याचा आकार इथून डावीकडून उजवीकडे जाताना आकार कमी कमी होतो आणि वरून खाली जाताना आकार वाढतो, असं आपण म्हणलं होतं ना पहिलेच्या चॅप्टरमध्ये. त्याच प्रकारे इथे काय होतं, डावीकडून उजवीकडे जाताना ही जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ही जी क्षमता आहे ती वाढते आणि वरून खाली जाताना कमी होते. अगदी उलट, याच्या अगदी उलट. ठीक आहे. जसं आता हा फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 4. क्लोरीनची 3.16 कमी आहे त्याच्यापेक्षा. ब्रोमीनची 2.96 त्याच्यापेक्षा कमी आहे. मग जसजसं आपण वरून खाली जात आहे तसतशी ही जी विद्युत ऋणता आहे ती कमी कमी होत आहे. ठीक आहे. भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनला कोण जास्त खेचतो याला त्या अणूची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. लक्षात. आता हे जे एवढे सारे ऍटम आहेत त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला पाठ करावायचं आहे का? बिलकुल नाही. मी तर तुम्हाला म्हणलं की ऍटॉमिक नंबर आणि म्हणजे जे अणु अंक आणि अणु वस्तुमानांक त्याचं वजन हे पाठ करायची गरज नाही. फक्त म्हणलं की कॅल्शियम जे 20 आहे पहिलेचे सुरुवातीचे तेवढे तुम्ही फक्त पाठ करून घ्या. त्याच प्रकारे आपल्याला काही जे ऍटम आहेत, सगळे नाही, फक्त 7-8 जे ऍटम आहेत त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्या लक्षात राहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन सोपी झालं पाहिजे त्यासाठी म्हणून. ठीक आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारत नाही की या ऍटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, विद्युत ऋणता काय आहे, असं कधीच प्रश्न विचारणार नाही. फक्त आपल्याला समजण्यासाठी थोडं जर का माहित असेल तर आपल्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला काही चीज सांगतो मी. जसं आता हा टेबल आहे, याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतात हे हायड्रोजन पासून ते हे कॅल्शियम पर्यंत हे काय आहेत? मूलद्रव्य आहेत, ऍटम आहेत. ठीक आहे. 20 पहिले 20 हे काय आहे? त्याचा ऑटोमिक नंबर, अनुक्रमांक. ठीक आहे. की आपला ऍटमचा अनुक्रमांक आहे. जसं हा नायट्रोजनचा अनुक्रमांक किती आहे? 7 आहे. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 5. त्याला कितीची गरज आहे? 8 होण्यासाठी आणखी 3ची गरज आहे. आलं लक्षात. आता आपल्याला त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पाहिजे. आता समजून घ्या, शेवटच्या कक्षेमध्ये जर का आता हे लिथियम मध्ये शेवटच्या कक्षेत 1 आहे, बेरिलियम मध्ये शेवटच्या कक्षेत 2 आहे, हळूहळू वाढत आहे. आता जर का शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन वाढत असतील तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा वाढते. बस एवढं सोपं गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे. म्हणून बघा, लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 1 आहे. बेरिलियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 1.5 आहे, वाढली. बोरॉनची 2 आहे, वाढली. कार्बनची 2.5 आहे, आणखी वाढत आहे. 0.5 ने हे वाढत आहे. लक्षात. का बरं वाढत आहे? कारण शेवटच्या ऑर्बिटमध्ये
जे इलेक्ट्रॉनचं प्रमाण आहे ते सुद्धा वाढत आहे, त्याच्यामुळे ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा वाढत आहे. तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये असं दिसत आहे लिथियमची 1, बेरिलियमची 1.5, बोरॉनची 2, बरोबर 0.5 ने हे वाढताना दिसत आहे. हे म्हणजे काय रूल असते का? हा रूल नसतो. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवा म्हणजे यावं यासाठी मी, जसं लिथियमचं किती आहे 0.98 आहे तसं तर, परंतु मी काय केलं आपल्या डोक्यात फिट बसावं म्हणून मी डायरेक्ट 0.58च्या जागी मी 1च लिहिलं. ठीक आहे, तर म्हणून आपलं पाठ व्हावं यासाठी. तर जे तुम्हाला लाल रंगामध्ये मी दिलेलं आहे ना त्याची फक्त तेवढी पाठ करून घ्या. हे पाठही करायला लागत नाही, फक्त 0.5 ने वाढवत जायचे. त्याच प्रकारे सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे 0.9 आणि इकडे क्लोरीनची किती आहे तर 3.1. हे 2 पाठ करून घ्या. बाकी हे बघा याच्यामध्ये ज्या प्रकारे इथे 0.5 एक ऍड करत गेले की आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मिळते, तसंच इथे 0.3 असे बेरीज करत राहायची, तर ते याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मिळते. सगळ्याची पाठ करायची गरज नाही, फक्त जी मी तुम्हाला लाल रंगामध्ये दिला तेवढं तुम्ही फक्त लक्षात असू द्या. सोडियमची 0.9 आणि क्लोरीनची 3.1. ठीक आहे, आता पहा. आता आपल्याला पाहिजे पोलॅरिटी. आता मी पहिले उदाहरण दिलं होतं तुम्हाला क्लोरीन ऍटमचं आणि सोडियमचं. आता काय करतो आपण, क्लोरीन आपल्याला माहिती आहे क्लोरीनकडे किती आहे 17 इलेक्ट्रॉन असतात. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 8 आणि तिसऱ्या याच्यामध्ये 7. याला 1ची गरज आहे, 1ची गरज आहे. तर हा काय करतो शोधतो कोणी मिळते का 1. तर कधी कधी काय होते एक क्लोरीन ऍटम आणि दुसरा क्लोरीन जवळ येतात आणि हे काय म्हणतात की तुला 1ची गरज आहे मला 1ची गरज आहे, तर आपण काय करू आपला एक इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत शेअर करू आणि कोव्हॅलेंट बॉन्ड बनवू. ठीक आहे, अशा प्रकारे ते कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतात. त्याला आपण काय म्हणतो सहसंयुज बंध. आता मला सांगा याही बाजूने काय आहे क्लोरीन आहे, याही बाजूने काय आहे क्लोरीन आहे. दोघेही जण एकसारखेच पॉवरफुल, कोणी कमी जास्त बलशाली आहे का? दोघे पण एकसारखेच बलशाली आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहे साहजिक आहे कोणीतरी एक ओढणार, हा ओढणार का जास्त की हा ओढणार? नाही, दोन्ही सारखेच आहे. ही इलेक्ट्रॉन ना इकडे जाणार नाही इकडे जाणार, कारण दोघांची पॉवर एकसारखी आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन गेला त्याच्यावरती काय येतो निगेटिव्ह चार्ज येतो आपल्याला माहित आहे. परंतु हे इलेक्ट्रॉन इकडे जात नाही तिकडे जात नाही, मग क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज येणार का? कोणाकडे पॉझिटिव्ह कोणाकडे निगेटिव्ह असं येणार का? बिलकुल नाही, कारण दोघांची पॉवर सारखी आहे, दोघांची शक्ती सारखी आहे, म्हणजे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी आहे. आलं लक्षात? आता दुसऱ्या केसमध्ये बघा, दुसऱ्या केसमध्ये क्लोरीन असतो त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि दुसरीकडे हायड्रोजन आहे त्याला पण 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हे पण काय म्हणतात आपण काय करू 1 इलेक्ट्रॉन शेअर करू. त्याच्यामुळे हे पण काय करतात 1 इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतात, सहसंयुज बंध बनवतात. परंतु या केसमध्ये बघा क्लोरीन हा जास्त पॉवरफुल आहे, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे 3.1 आणि हायड्रोजनची किती आहे बिचाराची 2.2च आहे. मी मागच्या टेबलमध्ये हायड्रोजनची सांगायचं विसरलो, त्याची किती आहे 2.2 विद्युत ऋणता. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते हे जी इलेक्ट्रॉन जे शेअर केलेले आहे त्यांनी ही इलेक्ट्रॉन क्लोरीन काय करतो आपल्याकडे ओढतो आणि इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढले की साहजिक आहे त्याच्यावरती छोटासा निगेटिव्ह चार्ज येतो आणि हायड्रोजन कडून दूर गेले ना त्याच्यामुळे याच्यावरती छोटासा एकदम पॉझिटिव्ह चार्ज येतो, अतिशय छोटासा. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे काय बनले एक प्रकारे पोल्स बनले. पोल म्हणजे काय ध्रुव. ठीक आहे, म्हणून या कोव्हॅलेंट बॉन्डला आणि या कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये फरक काय आहे, नावामध्ये फरक आहे. इथे पोल्स बनले म्हणून याला काय म्हणणार मी पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड, ध्रुवीय सहसंयोजी बंध. आणि इथे कुठल्या प्रकारचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनले का नाही, म्हणून याला आपण अध्रुवीय सहसंयोजी बंध म्हणणार. ठीक आहे, आता तिसरी केस. आता क्लोरीन काय करतो सोडियम ऍटमच्या जवळ जातो. क्लोरीन काय म्हणतो मला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि सोडियम काय म्हणतो अरे मला 1 इलेक्ट्रॉन देण्याची गरज आहे, ते एक काम कर हे जे इलेक्ट्रॉन आहे मी पूर्णच्या पूर्ण तुला देऊन देतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन हे याने घेऊनच घेतला, मग याच्याजवळ राहिला काही इलेक्ट्रॉन नाही, याच्याजवळ इलेक्ट्रॉनच नाही राहिला, म्हणजे फुल मोठा एक पॉझिटिव्ह चार्ज याच्या डोक्यावरती येतो आणि याने पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्या मोठा एक निगेटिव्ह याच्यावरती येतो आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना काय करतात अट्रॅक्ट करतात. आणि अशा प्रकारे इथे कुठे बॉन्डची आपली इलेक्ट्रॉनची शेअरिंग केलेली आहे का, भागीदारी केलेली आहे का, वाटून घेतली आहे का? नाही, पूर्णच्या पूर्ण देऊनच दिला सोडियमने, म्हणून इथे काय बनतो आयोनिक बॉन्ड बनतो, तो आयनिक बंध. समजलं? एवढं समजलं तुम्हाला? आता बघा, आता हे जे तुम्हाला दिसतंय ना ह्या पहिल्या केसमध्ये बघा, ह्या पहिल्या केसमध्ये दुसऱ्या केसमध्ये बघा इलेक्ट्रॉन एकमेकांनी शेअर केले. पहिल्या केसमध्ये पण इलेक्ट्रॉन शेअर केले, परंतु हे इलेक्ट्रॉन इकडे तिकडे गेले का? क्लोरीनचा पण शक्ती तेवढीच होती, या पण क्लोरीनची शक्ती तेवढीच होती. त्याच्यामुळे हे जे क्लोरीन आहे हे जे इलेक्ट्रॉन आहे ते बरोबर मधातच राहिले, इकडे पण नाही गेले तिकडे पण नाही गेले. ठीक आहे, याच्यामध्ये मुवमेंट झाली का? मुवमेंट झाली नाही. परंतु दुसऱ्या केसमध्ये बघा हा क्लोरीन जास्त बलशाली असल्यामुळे हे दोन्ही इलेक्ट्रॉन थोडेसे क्लोरीनकडे झुकले, म्हणजे थोडीशी मुवमेंट झाली आणि 2 पोल तयार झाले. डायपोल, 2 पोल म्हणजे काय डायपोल, म्हणून इथे काय झाला डायपोल मोमेंट द्विध्रुव आघूर्ण. आणि इथूनच आपल्याला डायपोल मोमेंट तुम्हाला इथूनच सुरुवात होते. ठीक आहे, म्हणजे या केसमध्ये डायपोल मोमेंट तयार झाला की नाही? हो, कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त होती आणि याने इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खेचला थोडासा. ठीक आहे,
या केसमध्ये डायपोल मोमेंट होणार का? हो, या केसमध्ये तर खूपच जास्त होणार, कारण याने तर पूर्णच्या पूर्ण दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेतले, म्हणजे याच्यामध्ये डायपोल मोमेंट खूप जास्त राहणार. याच्यापेक्षा जेवढं, तसं तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये डायपोल मोमेंट जो आहे तो न्यू ने डिनोट करतात. न्यू याच्यामध्ये किती असणार? 0. इलेक्ट्रॉन इकडे गेले नाही, तिकडे गेले नाही. याच्यामध्ये आहे का? हो, याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये जो डायपोल मोमेंट आहे तो असतो काहीतरी 1.6 च्या जवळपास काहीतरी असतो, आणि याच्यामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त असतो. याच्यामध्ये डायपोल मोमेंट किती असतो? 9. आलं लक्षात? आता बघा, आता डायपोल मोमेंट नेमकं काय असते तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगतो. बघा, डायपोल मोमेंट म्हणजे काय? डायपोल मोमेंट, जसा हा एक चार्ज आहे, हा एक ऍटम आहे कोणता तरी, आणि हा दुसरा ऍटम आहे. समजा हा कोणता आहे? सोडियम आहे, आणि हा कोणता आहे? क्लोरीन आहे. तर काय करतं, सोडियमने इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. हे बघा, पॉझिटिव्ह चार्ज आला, आणि याने इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. मग याच्यामध्ये साहजिक आहे, हे जी इलेक्ट्रॉन पूर्णच्या पूर्ण यांच्याकडे गेले, म्हणजे किती इलेक्ट्रॉनची मुवमेंट झाली, किती दूर गेले ते इलेक्ट्रॉन, तर त्याला आपण डायपोल मुवमेंट म्हणतो. तर हा कसा काढायचा असतो? तर क्यू न्यू म्हणजे काय? तर हा म्हणजे काय? तर डायपोल मुवमेंट कसा काढायचा असतो? तर क्यू म्हणजे काय? ह्या दोघांमधले जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे त्यांच्यामधलं अंतर, ह्या दोघांमधली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधलं अंतर म्हणजे काय? तर हे क्यू, याला पोलिंग स्केल म्हणत असतो आपण, विद्युत ऋणतेमधला फरक. आणि आर म्हणजे काय? तर ह्या दोघांमधलं अंतर, म्हणजे सरळ सरळ बॉन्डचं लांबी, जी बॉन्ड आहे, जी बंध आहे त्याची लांबी. ही लांबी कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये मोजतो. आणि हा जो चार्ज आहे तो कशामध्ये मोजतो आपण? कुलम मध्ये मोजत असतो. बरोबर आहे ना? सी कुलम मध्ये. म्हणून याचा युनिट काय येणार? या न्यूचं युनिट काय येणार? कुलम मीटर. ठीक आहे. किंवा त्याचं दुसरं युनिट काय आहे? तर डिबाय सुद्धा आपण हे जे डायपोल मुवमेंट आहे ते डिबाय मध्ये मोजत असतो. कुलम मीटर किंवा डिबाय मध्ये मोजतो. आलं लक्षात? आता आपण पुन्हा त्याच एक्झाम्पल मध्ये येऊ. बरं, तुम्हाला सांगितलं ना, हे क्लोरीन मध्ये जसं ही इलेक्ट्रॉन कुठेच गेले ना, त्याच्यामुळे डायपोल मुवमेंट झाला का? मुवमेंट झाली का इलेक्ट्रॉनची इकडे तिकडे? नाही, म्हणून इथे डायपोल मुवमेंट 0. परंतु या केसमध्ये थोडीशी क्लोरीनकडे झुकले, म्हणजे थोडीशी मुवमेंट झाली, ती मूव्ह झाली इकडे, म्हणून इथे डायपोल मुवमेंट किती आला? 1.03. मी तुम्हाला 1.6 सांगितलं. पाठ करायची गरज नाही, फक्त आपल्याला अंदाज असला पाहिजे. इथे काय आहे? डायपोल मुवमेंट किती आहे इथे? 1.03. डी म्हणजे डिबाय, 1.03 डिबाय. आणि या केसमध्ये NaClच्या केसमध्ये तर खूपच जास्त आहे, त्याच्यामुळे इथे डायपोल मुवमेंट 9 डिबाय आहे. समजलं तुम्हाला कशा प्रकारे हे डायपोल मुवमेंट असते? तर ठीक आहे. आता बघा, आता आणखी थोडंसं डिटेलमध्ये, आणखी थोडंसं खोलामध्ये जायचं आपल्याला. जसं आता CO2 तुम्हाला माहिती आहे, कार्बन डायऑक्साईड, CO2. आता याची रचना कशी असते? तर हा कार्बन असतो. कार्बनचा ऑटोमिक नंबर किती आहे? 6. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4. आता तो 4 इलेक्ट्रॉन देणार पण नाही, 4 इलेक्ट्रॉन घेणार पण नाही. मग काय करतो? तो 4 बॉन्ड बनवतो आणि सहसंयोजी बंध, कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो, शेअरिंग करतो. अशा प्रकारे 4 बॉन्ड बनवतो. आता जर का त्याच्या बाजूला जर का हायड्रोजन आला तर तो काय बनवतो? कार्बन काय करतो? 4 बॉन्ड 4 हायड्रोजन सोबत बनवतो. ठीक आहे, 4 हायड्रोजन सोबत बनवतो. कधी कधी हायड्रोजन येते, कधी कधी ऑक्सिजन येतो. तर मग काय करतो? तो ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड बनवतो, कारण प्रत्येक ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवू शकतो. हा काय करतो? या साईडने 2 बॉन्ड या ऑक्सिजन सोबत बनवतो आणि इकडे या ऑक्सिजन सोबत बनवतो. आता आपल्याला पाहायचं की यांच्यामध्ये डायपोल मुवमेंट होतो का? तर बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन झुकतील. आता ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 3.5. आणि कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? तर 2.5. ठीक आहे, कार्बनची 2.5. आता कोणाची जास्त आहे विद्युत ऋणता? ऑक्सिजनची आहे. तर साहजिक आहे, इथे जे शेअरिंग केलेले इलेक्ट्रॉन आहे ते कोणाकडे जास्त झुकतील? या ऑक्सिजनकडे जास्त झुकतील. म्हणजे डायपोल मुवमेंट या दिशेने आहे. त्याच प्रकारे इथल्या ऑक्सिजनचे डायपोल मुवमेंट या दिशेने आहे, आणि दोन्ही साईडने ऑक्सिजन असल्यामुळे दोघांचाही पॉवर एकसारखा आहे. त्याच्यामुळे इकडला डायपोल मुवमेंट आणि इकडला डायपोल मुवमेंट एकमेकांना काय करतो? बॅलन्स करतो. आणि नेट डायपोल मुवमेंट जो आहे एकूण, तो किती होऊन जातो? 0 होऊन जातो. अशा प्रकारे मॅजिक आहे. इथे डायपोल मुवमेंट होऊन सुद्धा एकमेकांना बॅलन्स करतात ते. ठीक आहे. आता याचं स्ट्रक्चर असं होतं म्हणून. आता ऑक्सिजन मध्ये बघा, एक हायड्रोजन, ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो, एक हायड्रोजन इकडे, एक हायड्रोजन इकडे. आलं लक्षात? आता हायड्रोजनचा विद्युत ऋणता किती आहे? 2.2. आणि ऑक्सिजनची किती आहे? 3.5. ठीक आहे, कोण जास्त पॉवरफुल आहे? ऑक्सिजन. त्याच्यामुळे डायपोल मुवमेंट ऑक्सिजनच्या दिशेने, हा पण डायपोल मुवमेंट ऑक्सिजनच्या दिशेने. हे बरोबर अपोजिट आहे का? एकदम विरुद्ध आहे का? नाही. तुम्ही म्हणाल की ज्या प्रकारे कार्बन मध्ये अशा प्रकारे होतं, एकदम अपोजिट होतं, त्याच प्रकारे तुम्ही यांना पण लिहा ना. जसं इथे ऑक्सिजन आहे, इथे हायड्रोजन लिहा आणि इथे हायड्रोजन लिहा. नाही, असं नाही लिहितायत. का बरं नाही लिहितायत? कारण या कार्बन जवळ कुठल्याही प्रकारची लोन पेअर नव्हती. आता हे लोन पेअर काय आहे तुम्हाला सांगतो. बरं,
म्हणजे लोन पेअर जर का हे समजलं तुम्हाला समजून जाईल. बघा जसा हा कार्बन आहे, कार्बनकडे किती होता, कार्बनचा ऑटोमिक नंबर किती होता, 6 होता. म्हणून पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4. त्याला 4 बॉन्ड बनवावा लागेल, आणखी 4 पाहिजे 8 बनवण्यासाठी. परंतु ऑक्सिजनमध्ये तसं नाहीये. ऑक्सिजनचा ऑटोमिक नंबर किती आहे, 8. म्हणजे कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार, 2, 6. त्याला कितीची गरज आहे, आणखी 2ची गरज आहे. त्याच्यामुळे फक्त तो 2 बॉन्ड बनवणार. उरले किती, 4 इलेक्ट्रॉन उरले ना, नाही का. कसं समजलं नाही का. जसं हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 इलेक्ट्रॉन आहे. आणि पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, असे एकूण 8. आता याला किती गरज आहे, 6 आहे त्याच्यामध्ये, आणखी कितीची गरज आहे, 2ची. मग तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन असे एकटे एकटे ठेवतो. आणि बाकीचे उरले किती, हे बॉन्ड बनवण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन असे एकटे एकटे ठेवले. आणि बाकीचे 4 उरले, हे 4 काय करतात, दोघांची पेअर बनवतात. याला आपण लोन पेअर म्हणत असतो. ठीक आहे. ह्या लोन पेअरला अशा फुग्यामध्ये आपण दाखवत असतो. म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे त्याच्या जो किती आहे, अशा 2 लोन पेअर आहे. पेअर दोघांची बनते ना, तशा 2 लोन पेअर आहे. हे अशा प्रकारे आपण फुग्यासारखे असं दाखवतो आपण. ठीक आहे. आता या केसमध्ये कुठली लोन पेअर होती का, नाही. परंतु इथे लोन पेअर आहे. म्हणून हे जे हायड्रोजन असतात ना, हे अशा अँगल येतात, त्याच्यामध्ये असं थोडासा अँगल येतो. एकदम अपोजिट त्याला आपण दाखवता येत नाही. ऑक्सिजनला असं दाखवता येत नाही, कारण इथे काय आहे, लोन पेअर आहे. लोन पेअर इलेक्ट्रॉन एकमेकांना दूर दूर फेकत असतात. त्याच्यामुळे हे हायड्रोजन असे वाकले गेलेले आहे. त्याच्यामुळे हे एकदम अपोजिट नाही आहे. अपोजिट नसल्यामुळे इथे डायपोल मोमेंट तयार झाला, इथे डायपोल मोमेंट तयार झाला, आणि या दिशेने मग डायपोल मोमेंट, नेट डायपोल मोमेंट तयार होऊन जातो. आलं लक्षात. दोन्ही हे आहे, परंतु स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. हे स्ट्रक्चर कसं होतं, लिनियर स्ट्रक्चर होतं. त्याला इंग्लिशमध्ये लिनियर स्ट्रक्चर म्हणतात. लिनियर त्याचा आकार होता. परंतु याच्यामध्ये हा लिनियर आकार आहे का, नाही. हा आकार कसा आहे, इथे एक प्रकारे 1 बॉन्ड 2 बॉन्ड, आणि हे पण एक प्रकारे बॉन्ड सारखेच काम करतात. 4 असल्यासारखे आहे. तिथे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार होतं. टेट्राहेड्रल म्हणजे टेट्रा म्हणजे काय, 4. हेड्रल म्हणजे काय, कोन, चतुष्कोनीय रचना इथे तयार होत असते. या कारणामुळे इथे डायपोल मोमेंट दिसतो आपल्याला. किती आहे इथला डायपोल मोमेंट, बघा 1.85. समजलं तुम्हाला. त्याच प्रकारे SO2 सल्फरचा ऑटोमिक नंबर किती आहे, 16. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 6. याला पण 2ची गरज आहे, नाही का. मग तो काय करतो, 2 बॉन्ड बनवतो. आपला 2ची गरज आहे, आणि त्याच्या जो किती आहे, 2 लोन पेअर आहे. म्हणजे सल्फरच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 इलेक्ट्रॉन आहे. ज्या प्रकारे ऑक्सिजनचे आहे ना, त्याच प्रकारे. तर तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन वेगळे ठेवतो बॉन्ड बनवण्यासाठी. ठीक आहे. आणि बाकीची 2ची पेअर असते, याला आपण लोन पेअर म्हणतो. म्हणजे सल्फरवरती अशा 2, सल्फर जवळ अशा 2 लोन पेअर आहे. ठीक आहे. आणि असे 2 तो बॉन्ड बनवतो. आता कोणासोबत, आता बॉन्ड बनवण्यासाठी कोणाला, ऑक्सिजनला. आता ऑक्सिजन काय म्हणतो, की मी पण 2 बॉन्ड बनवत असतो. ते काय करतो, ते एक सल्फर आणि एक ऑक्सिजन काय करतात, डबल बॉन्ड बनवून घेतात. ठीक आहे. याच्याजवळ पण किती झाले, 1, 2, 3, 4. ह्या बॉन्ड मधले 2 आणि ह्या बॉन्ड मधले 2, एकूण 8. हा सॅटिस्फाईड झाला, हा स्टेबल झाला. त्याच प्रकारे सल्फर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आणखी एक 6, 7 2 लोन पेअर असते ना सल्फरकडे. तर हा पण हे झाला, सॅटिस्फाय झाला. परंतु आणखी एक ऑक्सिजन येतो, बिचारायला पाहिजे असते आणखी 2. तर हा काय म्हणतो, सल्फर माझ्याकडे 2 लोन पेअर आहे ना, तर मी एक लोन पेअर काय करतो, तुला शेअर करून देतो, पूर्णच्या पूर्ण दोन्ही देऊन देतो. म्हणजे मी पण वापरतो ते 2 माझेचवाले लोन पेअर इलेक्ट्रॉन, आणि तू पण वापर. म्हणजे याला एक प्रकारे भागीदारी करतात. याला सुद्धा कोव्हॅलेंट बॉन्डच म्हणतात, परंतु कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. कारण याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन आपण शेअर करत असतो. 2 ऍटम एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. परंतु या केसमध्ये दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या सल्फरनेच दिले, म्हणून याला कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. आलं लक्षात. अजून पण एक लोन पेअर त्याच्याजवळ आहे, म्हणून इथे काय होते, लोन पेअर इथे दिसते. म्हणून बघा, हे 2 ऑक्सिजन अगदी अपोजिट. सल्फरला असं ऑक्सिजन आपण दाखवता येत नाही आपल्याला. ऑक्सिजन सल्फरच्या दोन्ही एकदम अपोजिट 180 कोणामध्ये दाखवता येत नाही, कारण इथे काय आहे, लोन पेअर. त्याच्यामुळे याचं स्ट्रक्चर कसं बनते, असं त्रिकोणी स्ट्रक्चर बनते. आणि त्रिकोणी स्ट्रक्चर बनल्यामुळे इथे डायपोल मोमेंट तुम्हाला दिसेल. बघा, ऑक्सिजन आणि सल्फर. ऑक्सिजनचा किती आहे, 3.5, आणि सल्फरचा किती आहे, सल्फरचा कमी आहे थोडासा. किती आहे ते आपल्या टेबलमध्ये तुम्ही पाहून घ्याल, याच्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन कोणाकडे जास्त वळतात, त्या ऑक्सिजनकडे वळतात. त्याच्यामुळे डायपोल मोमेंट ऑक्सिजनकडे येताना दिसतो. त्याच प्रकारे इकडचं पण डायपोल मोमेंट याच्याकडे येतो. आता बघा, या केसमध्ये सल्फरने दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाला दिलेले आहे, ऑक्सिजनला दिलेले. त्याच्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, आणि जो देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे हा पोलर पण आहे, याच्यामध्ये ध्रुव पण तयार झाले, आणि डायपोल मोमेंट पण याच्यामध्ये आहे. किती आहे, काही लोड, हे बघा इथे दिलेला आहे 1.63.
पाठ करायची गरज नाही, परंतु इथे डायपोल मोमेंट तयार झाली आणि इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सुद्धा तयार झाले. आलं लक्षात? मी एवढं का बरं सांगत आहे, कारण तेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला जर का समजलं तर हे बाकी सगळे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. जसं आता हा पाण्याचं मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये काय होत आहे, इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे येताना दिसते आपल्याला, त्याच्यामुळे साहजिक आहे याच्यावरती थोडासा निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती थोडासा पॉझिटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे, म्हणून बघा ऑक्सिजनवरती निगेटिव्ह, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह. म्हणून काय होते, हा पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा हा निगेटिव्ह ऑक्सिजनचा एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि इथे हायड्रोजन बॉन्ड बनवतात. म्हणून बघा हे विद्युत ऋणतेमुळे काय होते, ऑक्सिजनकडे निगेटिव्ह चार्ज येतो आणि ते पोल्स तयार होतात आणि हे दोन्ही पाण्याचे मॉलिक्युल एकमेकांना पकडतात हायड्रोजन बॉन्डने, आणि याच कारणामुळे पाणी द्रव रूपामध्ये असते. जर का इथे एवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसता तर हे पाणी आपल्याला वायू रूपामध्ये दिसलं असतं. परंतु विद्युत ऋणता ऑक्सिजनची जास्त असल्यामुळे इथे पोल्स तयार होतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोल तयार होते आणि पाणी द्रवामध्ये रूपांतरित होते. कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे ना, जवळ जवळ येतात ना मॉलिक्युल, जेवढे जास्त कण जवळ तेवढं जास्त. जर का एकदमच जास्त जवळ असेल तर एकदम ते सॉलिड होऊन जातात, जर का थोडीशी दूर असेल तर ते लिक्विड होतात, आणि एकदमच जर का दूर असेल तर ते वायूमध्ये रूपांतरित होतात. पाणी हे द्रवामध्ये आहे का बरं, कारण इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, त्याच्यामुळे हे एकमेकांना, हे दोन मॉलिक्युल एकमेकांना अट्रॅक्ट करतात, हे दोन मॉलिक्युल एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. आलं लक्षात? चला पुढे जाऊया आता आपण. आता बघा, आता हे बेरिलियम, हे मदत काय आहे, बेरिलियम आहे, 2 बॉन्ड बनवतो आणि हे क्लोरीन आहे. आता बेरिलियमच्या अगदी इथे क्लोरीन आहे, इकडे आणि एकदम अपोजिट विरुद्ध दिशेने हा क्लोरीन आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीनची खूप जास्त आहे 3.1 आणि बेरिलियमची कमी आहे बिचाराची. किती आहे त्याची 1.5 आहे. तर सर्वात जास्त कोणाची क्लोरीनची आहे. तर मग हे डायपोल मुवमेंट या दिशेने येणार, त्याच प्रकारे इकडचा पण डायपोल मुवमेंट या दिशेने येणार, परंतु दोन्ही एकमेकांना काय करतील, बॅलन्स करतील. हे कारण विरुद्ध दिशेने आहे ना, त्याच्यामुळे नेट डायपोल मुवमेंट किती येणार, 0. त्याच प्रकारे हा बोरॉन, 3 बाजूने फ्लोरीन आहे, फ्लोरीनचा विद्युत ऋणता किती आहे, 4 आहे. बोरॉनची किती आहे, बोरॉनची कमी आहे, 2 आहे फक्त. ठीक आहे, तर डायपोल मुवमेंट कोणाकडे होणार, फ्लोरीनकडे होणार. त्याच प्रकारे इकडे पण फ्लोरीनकडे, इकडे पण फ्लोरीनकडे, तिन्ही साईडने एकसारखा फोर्स लागत आहे, म्हणून नेट डायपोल मुवमेंट किती येणार, 0 येणार. बरोबर नाही का? त्याच प्रकारे हा कार्बन आहे. आता कार्बन म्हणजे कसं, इकडे पण फ्लोरीन आहे, इकडे पण फ्लोरीन आहे, त्याला आपण कार्बन टेट्रा फ्लोराईड म्हणतो. टेट्रा म्हणजे 4, फ्लोराईड म्हणजे फ्लोरीन. इकडे पण आहे, इकडे पण आहे, हे पण एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. फ्लोरीनकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, फ्लोरीनकडे डायपोल मुवमेंट होतो, परंतु चारही दिशेने फ्लोरीनच असल्यामुळे एकमेकांना ते बॅलन्स करतात आणि नेट डायपोल मुवमेंट किती होऊन जातो, 0 होऊन जातो. प्रत्येकच केसमध्ये असं होणार का? हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तुम्ही एकदा पाहून घ्या. हे बघा, जसं हा काय आहे, कार्बन आहे आणि हे 3 फ्लोरीन आहे. हा एक फ्लोरीन, हा एक फ्लोरीन, हा एक फ्लोरीन आणि हा एक फ्लोरीन. ठीक आहे, याच्यामध्ये कसं होते की जसा खाली काय एक प्रकारे त्रिकोण आहे, ज्या प्रकारे असं आपण बघा उन्हाळ्यामध्ये मटकं ठेवत असतो, मटकं अशा ट्रायपॉड वरती ठेवतो, ट्रायपॉड 3 पाय असतात त्याला. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय आहे, कार्बन म्हणजे काय, मटका आहे, आणि हे काय, यांनी ट्रायपॉड बनवलेला आहे एक प्रकारे, हा त्रिकोण, आणि एक वरती असतो, याला आपण काय म्हणत असतो, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणत असतो. लक्षात असू द्या, चतुष्कोनीय. ठीक आहे, या चतुष्कोनीय स्ट्रक्चरमुळे काय होते, इथे जो डायपोल मोमेंट आहे तो 0 होऊन जातो, कारण एकमेकांना काय करतात, ते बॅलन्स करतात. समजलं तुम्हाला एवढं? आता बघा, आता ही काही जी उदाहरणं दाखवली मी, ही तुम्हाला कोणती उदाहरण दाखवली, ज्यांचा डायपोल मोमेंट 0 होऊन जातो. कशामुळे? कारण त्यांच्या रचनेमुळे, स्ट्रक्चरमुळे. याच्यामध्ये कोणती रचना आहे, तर लिनियर. याच्यामध्ये कोणती आहे, तर ट्रायगोनल प्लेनर, ट्रायंगल बनला इथे आणि तिन्ही साईडनी एकसारखा फोर्स लागतो. याच्यामध्ये कोणते आहे, तर टेट्राहेड्रल, त्याच्यामुळे इथला डायपोल मोमेंट किती आहे, 0 आहे. त्यांच्या रचनेमुळे याचा डायपोल मोमेंट किती होऊन राहिला, 0 होऊन राहिला. ठीक आहे, परंतु जर का आता इथे काय झालं, सगळ्या बाजूने एकसारखे ऍटम होते म्हणून इथे काय झालं, एकसारखा फोर्स लागत आहे. परंतु जर का आता इथे काय झालं, आता या फ्लोरीनच्या जागी जर का मी इथे हायड्रोजन जर का लावला असता तर साहजिक आहे याची पॉवर किती आहे, थोडीशी कमी पडत असणार. कमी जर का पडली तर मग इथे डायपोल मोमेंट, नेट डायपोल मोमेंट 0 राहणार का, नाही. आता हा 0 पेक्षा थोडासा जास्त राहणार, कारण हा बिचारा कमजोर पडत आहे, नाही का? लक्षात आलं की नाही तुम्हाला? समजा हा आता बेरिलियम आहे, याच्या जागी जर का मी हायड्रोजन जर का ठेवला, म्हणजे हा बेरिलियम आहे, या जागी या क्लोरीनच्या जागी हायड्रोजन ठेवला आणि इथे क्लोरीनच ठेवला. ठीक आहे, उदाहरण घेत आहे आपण. आता हा आपल्याकडे स्वतःकडे ओढतो, ठीक आहे, हा पण स्वतःकडे ओढतो, परंतु याचा पॉवर जास्त आहे, याचा पॉवर तुलनेने कमी आहे. त्याच्यामुळे हे जे मधले इलेक्ट्रॉन आहे हे कुणाकडे जातील, याच्याकडे जातील. म्हणजे नेट डायपोल मोमेंट हा 0 राहणार का, नाही. इथे कितीतरी राहणार, थोडाफार राहणार. किती राहणार, काही पण राहणार, उदाहरणार्थ 0.5 किंवा किती राहणार, परंतु राहणार. का बरं? कारण दोन्ही बाजूने एकसारखे ऍटम नाही आहेत, एक कमजोर आहे आणि एक
जास्त बलशाली आहे, म्हणून इथे नेट डायपोल मोमेंट राहणार. आलं लक्षात? तर त्याची पण उदाहरणं आपण पाहून घेऊ ना. पहा, जसं हा NH3. आता हा जो नायट्रोजन असतो तो 3 बॉन्ड बनवतो आणि त्याच्याजवळ एक लोन पेअर असते, त्याच्यामुळे इथे फुगा असा मी दाखवलेला आहे. आता बघा, ह्या नायट्रोजनचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 3 आहे आणि हायड्रोजनची किती आहे? 2.2. साहजिक आहे, कोणाकडे जास्तीत जास्त वळतील डायपोल मोमेंट कोणाच्या दिशेने होईल? या नायट्रोजनच्या दिशेने होईल, कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. ठीक आहे, परंतु इथे वरती कुठे हायड्रोजन आहे का? म्हणजे बॅलन्स करण्यासाठी इथे कुठला हायड्रोजन आहे का? नाही, इथे तर लोन पेअर आहे, त्याच्यामुळे इथे नेट डायपोल मोमेंट या दिशेने तयार होईल. म्हणून इथे इथला डायपोल मोमेंट काही ना काही असतो. किती असतो? तर 1.46. आलं लक्षात? आता इथे हायड्रोजन आहे, यात जर का हायड्रोजनच्या जागी मी फ्लोरीन जर का टाकलं तर फ्लोरीन, हे बघा जसं इथे नायट्रोजन एक लोन पेअर इथे दिलेली आहे फुगा. ठीक आहे, आणि खाली काय? फ्लोरीन. आता फ्लोरीनची विद्युत ऋणता जास्त आहे, किती आहे? 4. नायट्रोजनची किती आहे? 3. कोणाची जास्त आहे? फ्लोरीनची. म्हणजे जे डायपोल मोमेंट आहे तो कोणाच्या दिशेने होणार? त्या फ्लोरीनच्या दिशेने, बाहेरच्या दिशेने होणार. आलं की नाही लक्षात? हे बाहेरच्या दिशेने, इथे पण बाहेरच्या दिशेने, इथे पण बाहेरच्या दिशेने, त्याच्यामुळे यांचा नेट डायपोल मोमेंट या दिशेने, खालच्या दिशेने येणार. 0 राहणार का? नाही. हे वरती कुठे फ्लोरीन आहे का? नाही. म्हणून इथे डायपोल मोमेंट राहणार. बॅलन्स करणारा वरती कुणी नाहीये, म्हणून इथे डायपोल मोमेंट राहतो. म्हणून बघा, NH3 मध्ये डायपोल मोमेंट किती आहे? 1.46 आणि NF3 मध्ये NF3 याच्यामध्ये डायपोल मोमेंट किती आहे? ते 0.24. समजलं तुम्हाला हे? ठीक आहे. आता बघा, प्रश्न पाहू आपण. साधारण तापमानाला H2O द्रव स्थितीमध्ये, म्हणजे जे H2O पाणी जे आहे ते द्रव स्थितीमध्ये असते, तर H2S, H2Se, D नाही हा अँड आहे, अँड H2T टेलुरियम हे वायू स्थितीमध्ये असतात. का बरं? कारण हा ऑक्सिजनची विद्युत ऋणता जास्त आहे, त्याच्यामुळे इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल तयार होतात, पोलर मॉलिक्यूल बनतो, त्याच्यामुळे मग तिथे हायड्रोजन बॉन्ड बनतात आणि 2 पाण्याचे मॉलिक्यूल एकमेकांना पकडून ठेवतात, जवळ ठेवतात, त्याच्यामुळे ते द्रवामध्ये रूपांतरित होते. मेन कारण काय? त्याच्यात विद्युत ऋणता. ठीक आहे, ऑक्सिजनची उच्चतर विद्युत ऋणता. बाकी हे सल्फरची, टेलुरियमची यांची विद्युत ऋणता तुलनेने कमी आहे, त्याच्यामुळे तिथे हायड्रोजन बॉन्ड बनू शकत नाही. आलं लक्षात? म्हणून ते वायू स्थितीमध्ये असतात आणि पाणी द्रव स्थितीमध्ये असतात. का बरं? कारण विद्युत ऋणता ऑक्सिजनची जास्त असल्यामुळे. ठीक आहे, उत्तर किती आलं? पहिलं. ठीक आहे, ग्रुप बी 2017. त्याच्यानंतर ग्रुप सी 2019, कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्रा म्हणजे काय? 4. क्लोराइड म्हणजे काय? तर क्लोरीन ॲटम. म्हणजे कार्बनला 4 क्लोरीन ॲटम लागलेले आहेत. वरती 1, इकडे 1, इकडे 1 आणि इकडे सुद्धा क्लोरीन ॲटम. तर कार्बन टेट्राक्लोराइड डायपोल मोमेंट रिकामी जागामुळे 0 असतो. तर कशामुळे 0 असतो? टेट्राहायड्रल स्ट्रक्चरमुळे. कारण हे काय करतात? एकमेकांना बॅलन्स करतात. ही जी क्लोरीन आपल्याकडे इलेक्ट्रॉनला खेचत आहे, हा पण क्लोरीन आपल्याकडे इलेक्ट्रॉनला खेचत आहे, परंतु सगळे एकमेकांना काय करतात? बॅलन्स करतात, कारण चारही बाजूने क्लोरीनच आहे ना, एकसारखेच पॉवरफुल ॲटम आहेत. ते कोणी कमजोर, कोणी मजबूत असं कोणीच नाहीये, एकसारखेच पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्ट्रक्चरमुळे, टेट्राहायड्रल आकारामुळे त्यांचा डायपोल मोमेंट हा 0 होऊन जातो. न्यू किती होतो? 0 होऊन जातो. हे आधी पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. उत्तर काय आहे? ठीक आहे. बाकी हे कार्बन क्लोरीन अणूचं सारखं आकारमान, हे कार्बनचा आणि क्लोरीनचं आकारमान सारखं असतो का? कोणत्याच ॲटमचा आकारमान एक सारखा नाहीये, त्याच्यामुळे इथे डायरेक्ट इलिमिनेटच होते. ठीक आहे. कार्बन आणि क्लोरीनची इलेक्ट्रॉन सारखी आसक्ती म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही कार्बनची आणि क्लोरीनची सारखी आहे म्हणतात. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय? तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सरळ विद्युत ऋणता ही सारखी आहे का? नाही, वेगळी आहे. क्लोरीनची किती आहे? 3.1 आणि कार्बनची किती आहे? 2.5. वेगवेगळी आहे, नाही का? तर अशा प्रकारे हे पण इलिमिनेट होते. 2 ऑप्शन इलिमिनेट झाल्यानंतर ह्या दोघांमध्येच आपलं अंतर म्हणजे आहे. ठीक आहे. याचा समतल आकार आहे का? प्लेन आकार आहे का? नाही, टेट्राहेड्रल आहे. तुम्हाला सांगितलं ना, खाली असा त्रिकोण बनवायचा, म्हणजे ज्या प्रकारे आपली अडणी असते, माठ ठेवायची अडणी, खाली असा त्रिकोण आणि वरती एक ॲटम, वरती इथे कार्बन आणि वरती एक ॲटम, याला टेट्राहेड्रल म्हणतो आपण. त्या टेट्राहेड्रल स्ट्रक्चर या आकारामुळे त्याची डायपोल मोमेंट 0 आहे. पुढचा प्रश्न पहा. क्लर्क मेल 2019, खालीलपैकी कोणत्या रेणूमध्ये डायपोल दाखवता येतो? म्हणजे कुठे डायपोल मोमेंट आहे? BeF3 हा बेरिलियम, इकडे फ्लोरीन आहे, इकडे पण फ्लोरीन आहे. फ्लोरीनची विद्युत ऋणता जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढतो, डायपोल मोमेंट या साईडनी आणि इकडचा पण डायपोल मोमेंट या साईडनी, परंतु दोन्ही एकमेकांना बॅलन्स करतात, त्याच्यामुळे न्यू 0. ठीक आहे. BF3 बोरॉन, या साईडनी फ्लोरीन, या साईडनी फ्लोरीन आणि या साईडनी फ्लोरीन, बरोबर ट्रायंगल बनला. ट्रायंगुलर म्हणजे ट्रायगोनल प्लेनर, हे त्याला रचना म्हणतो आपण, त्याला ट्रायगोनल प्लेनर.
ट्रायंगल बनलं ना, या साईडनी डायपोल मुवमेंट, या साईडनी आणि या साईडनी तिन्ही पण डायपोल मुवमेंट एकमेकांना बॅलन्स करतात आणि नेट डायपोल मुवमेंट किती होऊन जातो? 0. त्याच प्रकारे CF3 क्लोरीन टेट्राफ्लोराइड, म्हणजे आता याच्या आधीचा प्रश्न तोच होता. कार्बन, इकडे फ्लोरीन, इकडे फ्लोरीन, इकडे फ्लोरीन आणि इकडे पण फ्लोरीन. कार्बन टेट्राहेड्रल स्ट्रक्चरमुळे याचा पण डायपोल मुवमेंट काय होऊन जातो? नेट 0 होऊन जातो. आता NF3 याच्यामध्ये काय आहे? नायट्रोजन, इकडे फ्लोरीन, इकडे फ्लोरीन आणि इकडे फ्लोरीन. तुम्ही म्हणाल की असं का बरं नाही घेतलं? हे ज्या प्रकारे हे फ्लोरीन असं आहे तसं का बरं नाही घेतलं? कारण इथे काय आहे? लोन पेअर असते, त्याच्यामुळे हे फ्लोरीन दूर दूर फेकल्या जातात. इथे लोन पेअर आहे, त्याच्यामुळे इथे स्ट्रक्चर वेगळं बनलं की नाही. आता बघा, आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची किती आहे? 4, नायट्रोजनची किती आहे? 3. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लोरीनकडे वळल्या जातील, म्हणजे डायपोल मुवमेंट फ्लोरीनकडे, इथला पण डायपोल मुवमेंट फ्लोरीनकडे, इथला पण फ्लोरीनकडे. त्याच्यामुळे नेट डायपोल मुवमेंट असा खालच्या दिशेने येतो, म्हणजे इथे डायपोल मुवमेंट आहे. ठीक आहे, किती आहे पाठ करायची गरज, तरी पण आपण पाहिलं होतं, मला वाटतं 0.24 असं काहीतरी डी बाय एवढं डायपोल मुवमेंट होतं. तर डायपोल मुवमेंट इथे तयार झाला. आपल्याला आकडा पाठ करायची गरज नाही, फक्त आपल्याला समजलं पाहिजे की ते डायपोल मुवमेंट आहे. ठीक आहे, तर फक्त NF3 मध्येच आपल्याला डायपोल मुवमेंट पाहायला मिळतो. ठीक आहे, पुढे बघा. राज्यसेवा 2019 खालील दिलेल्या विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? HF आणि H2O हे ध्रुवीय संयुगे, म्हणजे ध्रुव म्हणजे काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह तिथे तयार झाला. तर ऑक्सिजन मध्ये झालेला, आपलं पाण्यामध्ये झालेलाच आहे, आपण पाहिलं. एक हायड्रोजन इकडे, एक हायड्रोजन इकडे. आपल्याला माहित आहे ऑक्सिजनची विद्युत ऋणता जास्त असल्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते ऑक्सिजनकडे वळतात, त्याच्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. बरोबर आहे की? त्याच्यामुळे इथे पोल तयार झाले, म्हणजे ध्रुव तयार झाले. HF मध्ये तर 100% आहेच, हा हायड्रोजन आणि हा फ्लोरीन. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, किती आहे? 4. आणि हायड्रोजनची बिचाराची 2.2, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन याच्याकडे वळतात आणि याच्यावरती निगेटिव्ह, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे दोन्ही पण काय आहेत? ध्रुव आहेत, ध्रुवीय संयुगे आहेत, पोलर कंपाऊंड आहेत. ठीक आहे. दुसरा CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत, तर बरोबर आहे ना. कार्बन, इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन आणि इकडे हायड्रोजन. ठीक आहे, तर हे सगळे एकमेकांना काय करतात? बॅलन्स करतात, त्याच्यामुळे कोणाकडे निगेटिव्ह नाही, कोणावरही पॉझिटिव्ह चार्ज येत नाही. त्याच प्रकारे कार्बन डायऑक्साईड, इकडे कार्बन आहे, इकडे ऑक्सिजन, इकडे ऑक्सिजन. तुम्ही म्हणाल की ऑक्सिजन ओढतो ना इलेक्ट्रॉन, मग इथे निगेटिव्ह चार्ज यायला पाहिजे, परंतु या साईडनी पण इलेक्ट्रॉन आहे, या साईडनी पण डायपोल मुवमेंट आहे, एकमेकांना बॅलन्स करतात ते, त्याच्यामुळे चार्ज कोणा एकाकडे जात नाही. हा जो चार्ज आहे कुठेही पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार होत नाही. लक्षात, म्हणून इथे ध्रुवीय संयुगे दोन्ही पण नाही आहेत. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. तिसरं CO2 आणि SO2 हे ध्रुवीय संयुगे नाहीत. आता CO2 तर नाही आहे, हे आपल्याला आताच आपण पाहिलं, परंतु SO2 सल्फरचं काय होतं? आपण पाहिलं होतं सल्फरचं काय होतं. बघा, सल्फर जवळ आपल्याला माहिती आहे, सल्फर जवळ 2 लोन पेअर आहेत, 1 आणि 2. आणि SO2 म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत, आपल्याकडे 2 ऑक्सिजन आहेत. या पण ऑक्सिजनला 2ची गरज आहे, या पण ऑक्सिजनला 2ची गरज आहे, आणि या सल्फरला पण 2ची गरज आहे. तर हा काय करतो? सल्फर एका ऑक्सिजन सोबत 2 बॉन्ड बनवतो. ठीक आहे, आता यांचा जुगाड जमला, परंतु आता हा ऑक्सिजन एकटा राहिला ना, मग हा सल्फर काय करतो? आपली ही जी लोन पेअर आहे ती याला वापरायला देतो आणि अशा प्रकारे इथे बॉन्ड बनवतो, त्याला आपण कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड बनवतो, असा एरोने डिनोट करत असतो. आता हे इलेक्ट्रॉन याने दिले, त्याच्यामुळे जो इलेक्ट्रॉन घेणार असतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्याच्यामुळे इथे काय आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इथे तयार होताना दिसतो. त्याच्यामुळे SO2 हा ध्रुवीय संयुग आहे की नाही? हो. CO2 नाही आहे, परंतु SO2 तर आहे. परंतु हे स्टेटमेंट काय म्हणते की CO2 आणि SO2 हे दोन्हीही ध्रुवीय संयुगे नाही म्हणतात. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब कुठे? ठीक आहे. टेक्निकल MPSC 2021 मध्ये NF3 या रेणूमध्ये परिणामी द्विध्रुवीय आघूर्ण म्हणजे डायपोल मोमेंट हा रिकामी जागा आणि या रिकामी जागा अणूच्या दिशेने असतो. म्हणजे यांनी विचारलेला आहे की NF3 हा जो रेणू आहे त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट बनतो का? बनतो तर कमी बनतो की जास्त बनतो आणि कोणाच्या दिशेने बनतो? कोणत्या अणूच्या दिशेने बनतो? आपल्याला माहित आहे नायट्रोजन याच्याजवळती एक लोन पेअर असल्यामुळे असा एक फुगावरती आणि इथे फ्लोरीन, इथे फ्लोरीन आणि इथे फ्लोरीन. आपल्याला माहित आहे कोणाची विद्युत ऋणता जास्त आहे? फ्लोरीनची. किती आहे? 4. आणि नायट्रोजनची किती आहे? 3 आहे. त्याच्यामुळे डायपोल मोमेंट फ्लोरीनच्या दिशेने बाहेरच्या दिशेने आपल्याला होताना दिसते, इकडे पण आणि इकडे पण. त्याच्यामुळे नेट डायपोल मोमेंट असं खालच्या दिशेने आपल्याला पाहताना म्हणजे आहे असं आपल्याला दिसून येते. आता बघा कोणाच्या दिशेने? फ्लोरीनच्या दिशेने. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये काय आलं पाहिजे? फ्लोरीन आलं पाहिजे. ठीक आहे, तर म्हणजे हे तर निग्लेक्ट, हे आपले इलिमिनेट झालं. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपलं अंतर आहे उत्तर. आता हे कमी आहे की जास्त आहे? हे कशावर अवलंबून? आता बघा एक नियम लक्षात असू द्या
जर का डायपोल मोमेंट हा बाहेरच्या दिशेने जर का असेल तर समजायचं की तो डायपोल मोमेंट कमी आहे, आणि जर का आतमधल्या दिशेने असेल तर डायपोल मोमेंट जास्त आहे. जसं आतमधल्या दिशेची उदाहरण कोणते आहे तर NH3, हायड्रोजन 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 आणि एक इथे 2 पेअरचा फुगा. आता बघा नायट्रोजनची किती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3, हायड्रोजनची किती आहे 2.2, म्हणजे इलेक्ट्रॉन आतमधल्या दिशेने आता जातील. डायपोल मोमेंट आतमधल्या दिशेने, इथे पण डायपोल मोमेंट आतमधल्या दिशेने, इथे पण आतमधल्या, आणि एकूण नेट डायपोल मोमेंट असा वरच्या दिशेने जाईल. जेव्हा आतमधल्या दिशेने हे डायपोल मोमेंट होतात तेव्हा जास्त असते. म्हणून बघा NH3 ची डायपोल मोमेंट किती आहे, जवळ मला वाटते आपण पाहिली होती 1.64 का कितीतरी आहे, 1.46 आहे. आणि NF3 ची किती आहे तर 0.24 आहे, कमी आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, म्हणून इथे उत्तर किती असलं पाहिजे आपलं, कमीवाला असतं पाहिजे. उत्तर किती आहे 4. लक्षात. आता शेवटचा प्रश्न पहा. ग्रुप C 2024 मध्ये आलेला की खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट कोणत्या रेणूमध्ये आहे. CH4 इथे तर 0 आहे, भरपूर वेळा पाहिला आपण CH4. त्याच्यानंतर CCl4 हे सुद्धा याच्यामध्ये पण 0 आहे, फक्त इथे काय केलं हायड्रोजन जागी क्लोरीन ठेवला. चारही दिशेने एकसारखेच आहे ना ऍटम, त्याच्यामुळे इथे पण 0 आहे. CHCl3 आणि CHI3 आता या दोघांमध्ये कोणाच्या आता याच्यामध्ये तयार होतो का तर हो होतो. बघा कार्बन आहे. आता इकडे पण काय आहे क्लोरीन, इकडे पण काय आहे क्लोरीन, आणि इकडे पण काय आहे क्लोरीन, आणि एक वरती पण काय आहे, इथे काय आहे हायड्रोजन आहे. पहिल्या केसमध्ये काय होतं, चारही बाजूने काय होते हायड्रोजन हायड्रोजन होते, त्याच्यामुळे सगळीकडे हे एकमेकांना बॅलन्स करत होते आणि डायपोल मोमेंट 0. परंतु या केसमध्ये बघा बरं, क्लोरीन कडे हे वळल्या जात आहे, क्लोरीन कडे हे वळल्या जात आहे. कार्बनचा किती आहे 2.5 आणि हायड्रोजनचा किती आहे 2.2. ठीक आहे, हे कार्बनकडे वळतात. मला सांगा हे बाहेरच्या दिशेने वळल्या जात आहे आणि हे आतमधल्या दिशेने, म्हणजे डायपोल मोमेंट इथे बॅलन्स होत आहे का नाही, म्हणजे इथे काहीतरी डायपोल मोमेंट असणार. 0 तर नाहीये, काही नाही काही आहे, किती आहे माहित नाही परंतु काही ना काही आहे. त्याच प्रकारे दुसरी केस कोणती आहे, कार्बन वरती हायड्रोजन नाहीये, वरती हायड्रोजन आणि इकडे काय आहे आयोडीन आहे. क्लोरीनच्या जागी काय घेतलं त्यांनी आयोडीन घेतलं. लक्षात. आता इथे पण आयोडीनचा किती आहे 2.6 का काहीतरी आहे, 2.6. याचं किती आहे 2.5. किती आहे एवढा काही लक्षात ठेवायची गरज नाही, आपल्याला एवढं माहित होतं. तर तो टेबल आपण पाहिला होता. पहा डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता ही वाढत असते, आपल्याला माहित होतं, आणि वरतून खाली येताना जी विद्युत ऋणता आहे ती कमी होत असते. जसं क्लोरीनची सर्वात जास्त होती 4, क्लोरीनची त्याच्यापेक्षा कमी होती 3.2च्या जवळपास, ब्रोमिनची त्याच्यापेक्षा कमी होती मला वाटते 2. काहीतरी होतं, आणि आयोडीनची त्याच्यापेक्षा कमी होती. म्हणजे जसजसं आपण फ्लोरीनकडून कमी कमी खाली खाली येत गेलो तसं विद्युत ऋणता कमी कमी होत गेली. विद्युत ऋणता कमी म्हणजे डायपोल मोमेंट सुद्धा कमी. म्हणजे आता याच्यामध्ये क्लोरीनची विद्युत ऋणता जास्त आहे की आयोडीनची, तर साहजिक आहे क्लोरीनची विद्युत ऋणता जास्त आहे, त्याच्यामुळे डायपोल मोमेंट सुद्धा याच्यामध्ये जास्त होईल. त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये उत्तर कोणतं राहील तर दुसऱ्या नंबरचं. एकदम सोपी होता. लक्षात. अशा प्रकारे हा टॉपिक होता आणि हा टॉपिक इथे संपला. आय होप तुम्हाला समजलं असणार. हा टॉपिक काही सोपी नाहीये, कठीण आहे, परंतु तुम्हाला सुरुवातीला सहानुभूती देण्यासाठी, कॉन्फिडन्स मिळण्यासाठी मी तुम्हाला म्हणलं की हा टॉपिक एकदम सोपी आहे. ठीक आहे, ज्याने म्हणजे काही ना काही तर समजलं असणार ना तुम्हाला, नाही 100% पण 30% 20% तर समजलं असणार. याच्या बेसिसवरती जर का पुढच्या एक्झाम मध्ये एकदमच सोपी टॉपिक, एकदमच सोपी प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर तरी आलं पाहिजे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी तर केलं तुम्ही, नाही का. तुमच्या ज्ञानामध्ये थोडं ती वाढ झाली असणार, नाही का. तर त्याच्यामुळे हा टॉपिक जे कोणी शेवटपर्यंत या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आलेत मग त्यांना म्हणजे त्यांना मानाव की ते शेवटपर्यंत टिकले. हा टॉपिक एवढा कठीण असून सुद्धा तुम्ही याला फुल कॉन्सन्ट्रेशनने पाहिलं, तुम्हाला त्याच्यातल्या भरपूर गोष्टी समजल्या नसणार तरी पण तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून इथपर्यंत आलेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. कारण हीच एक आपल्यामध्ये जिद्द पाहिजे असते. पेपर जर का पास करायचा असेल तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कठीण जरी टॉपिक असला तरी पण त्याला पकडून ठेवणे, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत परत 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 त्याचा विचार करणे, पाहणे तो व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ नाही समजला पुन्हा एक वेळा पहा, हाच व्हिडिओ पहा, पुन्हा एक वेळा पहा. असं कारण या टॉपिकवरती कुठेच तुम्हाला पहा तुम्ही मराठीमध्ये कुठेही व्हिडिओ भेटणार नाही पुढे युट्यूबवरती. ठीक आहे, त्याच्यामुळे एक व्हिडिओ आलेला आहे तर त्याच्यावरती त्याचा फुल फायदा घ्यायला पाहिजे. ठीक आहे, बरं असो, इथे हा टॉपिक आपला संपला, इथे मी थांबतो. ठीक आहे, धन्यवाद.